हां बोल ना. तनू आणि गट्टू आहे ना म्हणतात आम्हाला ॲक्टिव्ह घेऊन मार्केटला जायचं आहे. तर जाऊ दे का हो त्यांना? हा जाऊ दे, त्यांचा हट्ट तर पुरवला पाहिजे ना. जाऊ दे. मंडळी, मी बरोबर केलं की चुकीचं केलं? चुकीचं केलं ना. कारण तनू आणि गट्टू भली माझी मुलं असली तरी ती अजून लहान आहेत, अजून योग्य वयात नाहीत. त्यांना गाडी चालवणं खूप धोक्याचं आहे. मंडळी, गाडी चालवायला गेलं अपघात होऊ शकतो. तसंच आहे मंडळी, आपल्या आईवडील जे असतात त्यांना वाटतं मुलाचं चांगलं व्हावं, मुलांचं चांगलं व्हावं, मुलं खुश राहावी, त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवावा. पण असा मंडळी कोणताही हट्ट पुरवू नये जो त्यांच्या जीवावर बेते. मंडळी, काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती की एका मुलीने लग्नाच्या काही वर्षानंतर आत्महत्या केली, कारण तिला सासरी छळ होता हुंड्यासाठी. तर मंडळी, घटना टाळता आली असती. मुलगी किती सुखात राहावी असं वाटलं तरी हुंडा देणं हे कितपत योग्य आहे? हुंडा देऊन ती पुढे सुखी राहील हे कशावरनं? मंडळी, जी मंडळी सुरुवातीलाच हुंडा मागतायत, आपण जे कन्यादान करतो, उलटं कन्यादान करताना हुंडा मागतात, ते कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगा. म्हणजे सुरुवातीलाच चुकीच्या गोष्टीने सुरुवात करणं, तिच्या आयुष्याची चुकीच्या गोष्टीने सुरुवात करून देणं, हे तिच्यासाठी किती घातक ठरलं मंडळी. यामध्ये मी तिच्या वडिलांना दोषी मानतो, या कारणासाठी वडिलांनी तिच्या सुखासाठी सर्व काही केलं. पण हुंडा देऊन एखादी चुकीची गोष्ट करून आपलं मूल त्याच्या आयुष्यात सुखी राहील हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? तर मंडळी, अशी कोणतीच गोष्ट करू नका जेणेकरून आपली मुलं त्यांचं पुढचं आयुष्य एकदम धोक्यात जगतील. एवढीच विनंती मंडळी.